राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांच्या माध्यमातून 4 योजनांचे पैसे एकत्रितपणे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता 1 जानेवारी 2026 जवळ येत आहे, म्हणजेच नवीन वर्ष सुरू होत आहे। तर या नवीन वर्ष सुरू होण्याच्या अगोदर राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2000 रुपये, त्यासोबत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे, अतिवृष्टीचे पैसे आणि अनुदानाचे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21 हप्ता 2000 रुपयाप्रमाणे सोडण्यात आलेला आहे। आता राज्यातील पात्र शेतकरी बांधवांना नमोच्या 8व्या हप्त्याची चिंता लागलेली होती, तर आज खऱ्या अर्थाने राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांची नमोच्या 8व्या हप्त्याची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे आजपासून जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांना राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत। राज्यातील जे शेतकरी बांधव अतिवृष्टीचे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीचे पैसे जमा होत आहेत। तर एकंदरीत 4 योजनांचे पैसे आज सकाळपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण बघून घेऊयात की आज राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये 4 योजनांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये 4 योजनांचे पैसे सोडण्यात येणार आहेत आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये 4 योजनांचे पैसे सोडण्यात येणार आहेत, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, मागच्या 5-6 दिवसा अगोदर नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होता, तर या अधिवेशनामध्ये 70,000 कोटी राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। म्हणजे 70,000 कोटींचा निधी कृषी विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याची, प्रत्येक जिल्ह्याची, प्रत्येक गावाची यादी या ठिकाणी तयार केली जात आहे आणि प्रत्येक गावानुसार हे पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे। ज्या ज्या शेतकऱ्यांचा जिल्हा आजच्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये असेल तर त्यांच्या जिल्ह्यामधील, त्यांच्या तालुक्यांमध्ये आणि त्यांच्या तालुक्यांमधील त्यांच्या गावांमध्ये पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या शेतकरी बांधवांनी पीक विम्यासाठी अर्ज केलेला असेल, अतिवृष्टीसाठी अर्ज केलेला असेल, म्हणजे फक्त तुमचे नुकसान झालेले असूल चालणार नाही, तर याच्यासाठी तुम्ही काही कामे सुद्धा केलेली असायला पाहिजे। ज्या ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे केलेली असेल त्यांच्याच खात्यामध्ये 4 योजनांचे पैसे आज सकाळपासून जमावायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांचे या 4 योजनांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर बघा शेतकरी बांधवांना, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी आहेत, राज्यातील जे शेतकरी बांधव अतिवृष्टीचे आणि अनुदानाचे लाभार्थी आहेत, तर अशा 4 प्रकारच्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांना आता नवीन वर्षाला सुरुवात होत आहे आणि या नवीन वर्षाला सुरुवात होत असताना शेतकरी बांधवांचं तोंड या ठिकाणी गोड झालं पाहिजे, या दृष्टिकोनातून नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या अगोदर हे पैसे जमा सुद्धा होतच आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, 1 जानेवारी 2026च्या अगोदर कोणकोणत्या शेतकरी बांधवांना हे पैसे जमा होत आहेत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। कारण या ठिकाणी या ज्या 4 योजना आहेत या 4 योजनांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झाल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या 5 अटींच्या आधारावरती 4 योजनांचे पैसे सोडण्यात आलेले आहे। जे लाभार्थी असतील तर ते या 5 अटींमध्ये बसायला पाहिजे, तरच त्यांना 4 योजनांचे पैसे एकत्रितपणे जमा सुद्धा होणार आहेत। अन्यथा जर तुम्ही अटी शर्तींमध्ये बसत नसाल तर तुम्हाला 4 योजनांचे पैसे जमा सुद्धा होणार नाही। तर आपण या ठिकाणी त्या अटी पाहणार आहोत, परंतु शेतकरी बांधवांना अटी पाहण्याच्या अगोदर सरकारच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांना काय आदेश देण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। आता बघा शेतकरी बांधवांना, हे जे आपलं राज्य सरकार आहे, म्हणजे राज्यामधील हे जे त्रिमूर्तीचं सरकार आहे, याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तर या तिघांचे हे जे त्रिमूर्ती सरकार आहे
आहे, तर हे सरकार शेतकरी बांधवांच्या हितांचं आहे. हे शेतकरी बांधवांचा फायदा 100% करत आहे. म्हणजेच राज्यातील जे शेतकरी बांधव आहेत तर त्या सर्व शेतकरी बांधवांना सरकारी योजनांच्या माध्यमातून जास्तीत जास्त अनुदान या सरकारच्या माध्यमातून वितरित केलं जात आहे. म्हणजे शेतकरी बांधवांना सरकारच्या माध्यमातून राज्यातील पात्र शेतकरी बांधवांना आज नमोचा ऑटो हप्ता वाटप होत आहे. पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे. तर या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार 2022, 2023, 2024 आणि 25 या 2-4 वर्षांच्या कालावधीमध्ये जर तुमचं नुकसान झालेलं असेल किंवा 2025च्या सप्टेंबर महिन्यामध्ये जो मान्सूनचा शेवटचा परतीचा पाऊस पडलेला होता, त्या पावसामुळे जर तुमचं नुकसान झालेलं असेल, याच्यामध्ये तुमची मका खराब झालेली असेल, तूर असेल, मूग असेल, डाळ असेल, हरभरा असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, तर अशा पद्धतीने कोणत्याही पिकांचं नुकसान मोठ्या पावसामुळे, अतिवृष्टीमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे झालेलं असेल तर शेतकरी बांधवांना तुम्हाला आज पीक विम्याच्या स्वरूपामध्ये या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत. त्यासोबत अतिवृष्टीचे लाभार्थी असणाऱ्या शेतकरी बांधवांना सुद्धा अतिवृष्टीचे पैसे आणि डबल अनुदानाचे पैसे आज सकाळपासूनच या ठिकाणी जमा सुद्धा होतच आहेत. तर आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये 4 योजनांचे पैसे जमा होत आहेत त्याची माहिती सांगत आहे. त्यासोबत शेतकरी बांधवांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार या 4 योजनांचे पैसे फक्त याच बँकेमध्ये जमा होणार आहेत. जर तुमचं बँक खाता या बँकेपैकी असेल तर पैसे येतील, अन्यथा तुम्हाला नवीन बँक खातं खोलणं गरजेचं आहे. सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार जे शेतकरी बांधव खरोखर लाभार्थी असतील त्यांनाच पैसे जमा केले जातील, परंतु जे शेतकरी बांधव खरोखर लाभार्थी नसतील त्यांना या ठिकाणी हे पैसे जमा सुद्धा होणार नाही. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी या ठिकाणी काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे. तुम्हाला संपूर्ण सविस्तर डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे, त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद सुद्धा करायचा नाही. आता बघा शेतकरी बांधवांना, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांच्या माध्यमातून 70,000 कोटींचा निधी राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होत आहे. राज्यातील जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, पीक विम्याचे लाभार्थी आहेत, अतिवृष्टीचे लाभार्थी आहेत आणि नुकसान भरपाईचे लाभार्थी आहेत, तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा होतच आहे. तर एकंदरीत आपण या ठिकाणी संपूर्ण सविस्तर माहिती बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये किती पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या शेतकरी बांधवांना वाटप होत आहे त्याचीच माहिती सांगत आहे. तर बघा, सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4 योजनांचे पैसे या ठिकाणी जमा करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो काळजी करू नका. बघा, आज सकाळपासूनच भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांनी बँकांमध्ये गर्दी केलेली आहे. भरपूर शेतकरी बांधवांनी बँकांमधून पैसे सुद्धा काढून आणलेले आहेत, कारण 1 जानेवारी जवळ येत आहे. तर या नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण काय ना काय गोडधोड बनवत असतो, त्या दृष्टिकोनातून भरपूर शेतकरी बांधवांनी बँकेमधून पैसे काढून आणलेले आहेत. भरपूर शेतकरी बांधव आज सकाळपासूनच बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी करून बसलेले या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळत आहे. तर बघा शेतकरी बांधवांना, सरकारने दिलेल्या माहितीनुसार जे शेतकरी बांधव खरोखर या 4 योजनांचे लाभार्थी असतील तर अशा 4 योजनांचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमवत आहेत. त्यामुळे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांनी कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा शेतकरी बांधवांना, सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी 4 योजनांचे पैसे जमा होत आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत, तर याची माहिती सुद्धा सांगत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना या ठिकाणी ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा होणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं नुकसान होऊ नये, तुमचा तोटा होऊ नये, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता बघा शेतकरी बांधवांना, या ठिकाणी सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत असतात की आज या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी 4 योजनांचे पैसे जमवतील, पीक विम्याचे पैसे जमवतील, नमोचा हप्ता जमा होईल. परंतु शेतकरी बांधवांना तुमच्या खात्यामध्ये प्रत्यक्षामध्ये पैसे येत नव्हते, कारण सरकारच्या माध्यमातून याच्या अगोदर कोणती ऑफिशियल अपडेट आलेले नव्हते आणि सरकारच्या माध्यमातून याच्या अगोदर पैसे सुद्धा सोडण्यात आलेले नव्हते. म्हणजे शेतकरी बांधवांना, जर सरकारने पैसे सोडले नाही तर तुमच्या खात्यामध्ये पैसे कुठून येणार? तर बघा शेतकरी बांधवांना, आज या ठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक पार पाडण्यात आलेली होती आणि या कॅबिनेटच्या बैठकीमधून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडे 70,000 कोटींचा निधी पाठवलेला होता. तर हा निधी अधिवेशनामध्येच आले असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे. तर हा निधी थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे शेतकरी बांधवांनो, आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा
होणार आहे. तर या निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. जे शेतकरी बांधव खरोखर लाभार्थी आहेत तर त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा होतच आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो या ठिकाणी कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. तर या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सांगत आहोत. जे शेतकरी बांधवांचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, प्रमुख बँकेपैकी त्यांचं बँक खातं असेल त्यांना आज पैसे जमा होत आहे. ज्यांचं बँक खातं जिल्हा नसेल त्यांना परत सुद्धा हे पैसे जमा होणार आहेत. परंतु शेतकरी बांधवांना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सरकारने दिलेल्या माहितीनुसार 5 अटींच्या आधारावरती हे पैसे शेतकरी बांधवांना जमा होत आहेत. तर या 5 अटी कोणकोणत्या आहेत त्याची माहिती सुद्धा देतच आहे. तर बघा शेतकरी बांधवांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा तर या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, पीक विम्याचे लाभार्थी आहेत, जे शेतकरी बांधव अतिवृष्टीचे लाभार्थी आहेत, डबल अनुदानाचे लाभार्थी आहेत, तर अशा राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी या 4 योजनांचे पैसे जमा होत आहेत. याच्यामध्ये ज्या अटी लावण्यात आलेल्या आहेत त्या अटींची माहिती सुद्धा देतच आहे. तर बघा शेतकरी बांधवांना सरकारच्या माध्यमातून जी पहिली अट लावण्यात आलेली आहे तर ती पहिली अट म्हणजे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे म्हणजेच भारत देशाचे रहिवासी असणं गरजेचं आहे. जे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे भारत देशाचे रहिवासी असतील त्यांनाच या ठिकाणी हे पैसे जमा सुद्धा होतच आहे. त्यासोबत दुसरी जी अट लावण्यात आलेली आहे तर ती दुसरी अट सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. तर बघा शेतकरी बांधवांना जी दुसरी अट लावण्यात आलेली आहे तर ती दुसरी अट म्हणजे शेतकरी बांधवांना तुमचं नुकसान झालेलं असायला पाहिजे. त्यासोबत तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट पोर्टलवरती नोंदणीकृत असलेले शेतकरी बांधव असायला पाहिजेत. तिसरी अट म्हणजे शेतकरी बांधवांना ज्यावेळेस तुमचं नुकसान झालेलं होतं त्यावेळेस तुम्ही त्या पिकांचा पंचनामा केलेला असायला पाहिजे. अशा पद्धतीने ज्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, अटी लावण्यात आलेल्या आहेत त्या अटींमध्ये पात्रतांमध्ये या ठिकाणी तुम्ही बसायला पाहिजे. जे शेतकरी बांधव अटींमध्ये बसत असतील आणि शेतकरी बांधवांना पात्रतांमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला पैसे जमा होणार आहेत. तर बघा शेतकरी बांधवांना आज सकाळपासून सुरुवात करण्यात आलेली आहे ते परवा दिवशी संध्याकाळपर्यंत पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे पात्र शेतकरी बांधवांनी काळजी करू नये. सर्व शेतकरी बांधवांचा येणारा 2026 वर्षाचा नवीन जो 1 जानेवारी आहे तर या ठिकाणी गोडसुद्धा होणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांना आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये या ठिकाणी पीक विम्याचे पैसे, नमोच्या हप्त्याचे पैसे, अतिवृष्टीचे पैसे आणि डबल अनुदानाचे पैसे जमा होत आहेत त्याचीच माहिती या ठिकाणी सांगत आहे. तर बघा शेतकरी बांधवांना राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जे शेतकरी बांधव PM किसान योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती नोंदणीकृत आहेत त्यांच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होत आहे. त्यासोबत शेतकरी बांधवांना या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकरी बांधवांचं 2024, 2023, 2022 अशा वर्षांच्या कालावधीमध्ये मोठ्या पावसामुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे, मोठ्या वादळामुळे, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं असेल तर त्यांना या ठिकाणी अतिवृष्टीचे पैसे जमा होत आहेत. काही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या स्वरूपामध्ये पैसे जमा होत आहेत. त्यासोबत जे शेतकरी बांधव नमोचे लाभार्थी असतील आणि त्यांना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील तर त्यांच्या मागील हप्त्यांचे पैसे सुद्धा जमा होत आहेत. तर अशा पद्धतीने 4 योजनांचे पैसे राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. जे शेतकरी बांधव पात्र असतील तर त्यांना हे पैसे जमायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांनो सरकारने दिलेल्या माहितीनुसार आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यांमधील 14 जिल्हे हे शेतकरी बांधवांचे मोठे जिल्हे आहेत. त्यामुळे सर्वात अगोदर या शेतकरी बांधवांच्या मोठ्या 14 जिल्ह्यांपासून सुरुवात करण्यात आलेल्या आहे. तर याच्यामध्ये परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, सांगली जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, रत्नागिरी, रायगड, सातारा, कराड असेल. त्यासोबत या साईडला वरचा धुळे जिल्हा आहे, नंदुरबार जिल्हा आहे, जळगाव, जालना. तर अशा 14 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर या 4 योजनांचे पैसे जमा होत आहेत. उर्वरित जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवा सुद्धा पैसे जमा होतील. म्हणजेच 1 जानेवारी 2026च्या अगोदर सर्व शेतकरी बांधवांना त्यांच्या हक्कांचे पैसे जमा होतील अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे, मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून ऑफिशियल पद्धतीने देण्यात आलेले आहे. जे शेतकरी बांधव खरोखर नमो शेतकरी योजने
योजनेचे लाभार्थी असतील, पीक विम्याचे, अतिवृष्टीचे, नुकसान भरपाईचे आणि या ठिकाणी डबल अनुदानाचे लाभार्थी असतील त्या सर्वांना हे पैसे जमा होतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारकडे निधी आलेला आहे. सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निधी वाटपाला मंजुरी देण्यात येऊ शकते. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड बँकेला लिंक करा, कारण तुमच्या खात्यामध्ये या सर्व सरकारी योजनांचे पैसे हे डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच आधार कार्डच्या माध्यमातून जमा होणार आहे.